लठ्ठपणा एक मोठी भेडसावणारी समस्या. ही समस्या देशवासियांसमोर आवासून उभी आहे. यावर अनेक तोडगे काढले जात आहेत, पण आता अँटी ओबेसिटी दिनी VLCCनं वजन कमी करण्यासाठी एक नवी पद्धत बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे सेलिब्रिटीज आणि व्यावसायिक क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळतोय. छुपे आजारांचं थैमान, 3 पैकी 1 व्यक्ती यानं ग्रासलेला, 4 पैकी 1 शालेय विद्यार्थ्याला याचा त्रास, 70% शहरी युवक याच्या कचाट्यात, 24 ते 39 या वयोगटात याचं प्रमाण वाढतं. कोणता आजार आहे हा? आहे लठ्ठपणा. खरंच लठ्ठपणाचा विळखा वाढतच चाललाय, एखाद्या आजाराप्रमाणे. काही जण याला गंभीरतेनं घेतात, तर काही वय झालं असं सांगून सोडून देतात. पण लठ्ठपणामुळे आजार वाढले की याचे दुष्परिणामही भोगावे लागतात, आणि तेव्हा जाणवतं की आपण वेळीच लक्ष का नाही दिलं. हमारी बॉडी की एक रिक्वायरमेंट होती है. अगर हम उस रिक्वायरमेंट से ज़्यादा खाना खाते हैं तो ऑब्वियसली वो फैट में जमा होने शुरू हो जाता है, और इसी के वजह से ओबेसिटी के कारण अनेक समस्याएं आ जाती है, जैसे हाइपरटेंशन हो, डायबिटीज़ हो, PCOD हो. ये समस्या है ऐसी है कि जो जल्दी पता नहीं चलता है उनके बारे में. देशातील 36% जनता ही लठ्ठपणानं ग्रासलेली आहे, पण यातले काही जण या सत्य परिस्थितीचा स्वीकार करत नाहीयेत, तर काहींना यावर उपाय असल्यावरच विश्वास बसत नाहीये. इतना हाइप है मार्केट में, लोग बोलते हैं तो ओके एक ट्राई कर सकते हैं, कुछ नहीं हुआ तो ऑप्शन तो मेरे पास है, जाना या नहीं जाना. सो स्लोली मैंने चेंजेस देखा. ओके स्टार्टिंग में 2 महीने के बाद थोड़ा लाइफ में फ्रस्ट्रेशन आता है, बिकॉज इतने सालों में जो वजन गेन होता है उसको थोड़ा लूज होने के लिए टाइम लगता है. तो 2-3 महीने बाद थोड़ा लाइफ में फ्रस्ट्रेशन होता है, बट स्लोली इफ यू काम एंड पेशेंट देन द रिजल्ट विल कम. लठ्ठपणाशी निगडीत अनेकांची वेगवेगळी विचारधारणा आहे, त्यामुळे यावर उपचार असूनही लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. ग्लोबली हम एक BMI कहते हैं, दैट इज़ बॉडी मास इंडेक्स. ग्लोबली ये जो BMI है दैट इज़ फ्रॉम 18.5 से लेके 24.9, ये जो BMI है ये नॉर्मल माना जाता है. लेकिन पर्टिकुलरली एशियंस के लिए एंड फॉर इंडियंस यही BMI की जो रेंज है वो 18.5 से 22.9 तक ही मानी जाती है. तो यानी कि ज़्यादा से ज़्यादा इंडियंस की जो बॉडी टेंडेंसी है वो मोटापे की तरफ झुकने वाली है. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आता सर्वसामान्य जनताही जागरूक झाली आहे. काहींचं आयुष्य लठ्ठपणा कमी झाल्यानं आनंददायी झालंय. Before VLCC I was like pretty obese and quite fat, but I was okay with it till the time I came back to VLCC and I saw that no, being like that fat is not good. और बहुत ही अच्छा लगा the way the treatments were done with me and everything worked on my body so well. आता म्हणजे इतका हलकेपणा मला आलेला आहे, आणि खरं म्हणजे वर्लीला यांचं सेंटर आहे, पण मी वर्लीला नाही जाता इथे येते, कारण हे सगळे लोक इतके म्हणजे फ्री असतात माझ्याशी, आणि मला ते आवडतं पण खूप. आता लठ्ठपणा संदर्भात जनतेला जागरूक करण्यासाठी VLCC कंपनीनं पुढाकार घेतलाय. अँटी ओबेसिटी दिनी कंपनीच्या संस्थापक वंदना लुथरा यांनी एक परिपत्रक काढलं, ज्यात देशातल्या अनेक समस्यांपैकी लठ्ठपणा ही एक मोठी समस्या असल्याचं सांगितलंय. हम 13 साल से करीबन एवरी ईयर हम ये दिन मनाते हैं 26 नवंबर एंटी ओबेसिटी डे, जिसकी वजह से हम बहुत सारे जनताओं को बताना चाहते हैं कि ओबेसिटी ये एक है, वो एक लाइफस्टाइल डिसऑर्डर है. हमें जल्द से जल्द मोटापा कम करना ही चाहिए. नवीन संशोधनं, मशीन्स, औषधं आणि प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लठ्ठपणा कमी करणं सोपं झालंय. त्यामुळे या सर्व गोष्टींचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येतही
VLCC न आणलेल्या या तंत्रामुळे सेलिब्रिटीज पासून सर्वसामान्यांनाही वजन कमी करण्यात मदत होणार आहे. Everybody here is so fantastic. I mean, they treat you like you're special, and everybody is always at your service and doing so much for you that there's no two ways about it. It's like second home to me as well. Well, if you're beautiful inside, I think it reflects outside. So more than that, I can't say anything. And of course, a healthy diet and a little bit of exercise does help, of course. HDFC बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांच्या पत्नी अर्नाज मिस्त्रींचंही हेच म्हणणे की वजन कमी करणं ही मजा आहे, सजा नाही. मैं VLCC की क्लाइंट रही हूँ पिछले 10 साल से, और बीच बीच में जब भी छोड़ दिया वज़न वापस बढ़ गया. So now I've realized I have to be a regular, and in the last 8 months I have lost 15 to 16 kilos with a disciplined lifestyle of food, and of course the latest therapies of meso, and with it the earlier techniques of body tucks, and apart from that I've also taken other treatments, hair treatments, face treatments, because you have to not just look slim, you have to also look good with all other parts of your body. बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. परिणामी लठ्ठपणातही वाढ होतीये. पण यावर वेळीच उपचार करून सतर्क राहून एक आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट TV9.